नमस्कार. तर हा एक लेख मला सुचला, थोडासा विनोदी लेख असलेला. ह्याला मी नाव दिलं इंग्रजी भाषेचा खून. तर हा माझा लेख असा. आम्ही पूर्वी सांगितलंच आहे, इंग्रजी बरोबर येत नसताना सुद्धा काही लोकांना बोलताना इंग्रजी शब्द मधून वापरण्याचा फार हव्यास असतो. मध्ये मध्ये उगाचच इंग्रजीतले शब्द वापरायचे, आपली छाप पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न करायचा. येत काही नाही इंग्रजी. एक वक्ता भाषण करताना असंच म्हणाला, अहो बंधू भगिनींनो, देश माझा आणि मी देशाचा असं प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे. आपल्या देशासाठी आपण आपलं पूर्ण लाईफ सिलेंडर केले पाहिजे. सिलेंडर. ते ऐकून प्रेक्षकातली एक बाई घाबरून उठली आणि त्या वक्त्याला म्हणाली, अहो सर, सिलेंडर नाही, सरेंडर म्हणा, सरेंडर. सिलेंडर करू नका. सध्या युद्ध चालू आहे. तुम्हाला माहीत नाही का? सिलेंडरचं शॉर्टेज आहे. सिलेंडर घरपोच येणे बंद झाले आहे आणि तुम्ही कुठं सिलेंडर करत बसता? आता आपल्यालाच तिकडे जाऊन बुकिंग करावं लागतं सिलेंडरचं. तुम्ही तुमच्या लाईफचं दुसरं काहीही करा, पण सिलेंडर नका करू. ते ऐकून मग त्या वक्त्याला कळालं की आपण सिलेंडर नाही, सरेंडर म्हणायला पाहिजे होतं. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, पण त्यातल्या एकाही प्रेक्षकाला सिलेंडर आणि सरेंडरमध्ये काय ते कळेना. असंच इंग्रजी बोलणारी एक महिला होती. आपण मराठीत कसं म्हणतो, माणसाने काही ना काही करावे किंवा माणसाने कुठे ना कुठे जावे वगैरे वगैरे, असं आपण मराठीत सहज म्हणतो. ही बाई त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून कसं म्हणायची माहिती? ह्या वाक्यांना इंग्रजीत कसं म्हणायची माहिती? ती म्हणायची, अहो वी शुड डू समथिंग. वी शुड डू समथिंग. आता सम काय? आता पुन्हा ती पुढं काय म्हणायची ती महिला, बरं का हो, व्हेर न व्हेर वी शुड गो. व्हेर न व्हेर वी शुड गो. कुठं ना कुठं जावं, हा त्याचा अर्थ. म्हणजे सगळा इंग्रजी भाषेचा खून. तर तिची ती इंग्रजी ऐकून लोक पळूनच जात असत.